तर शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख 16 जुलै 2024 आज आपण अंबर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, काल एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं का कपाशी किंवा इतर कुठल्याही पिकावर जेव्हा आपण फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा आपल्याला सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंपामध्ये टाकायचा आहे. आणि युरिया हा अंतरप्रवाही असल्यामुळे जे काय आपण फवारणी करतो किंवा जे काही आपण औषधी फवारणीमध्ये घेतो ती वाहून जाणार नाही, धुवून जाणार नाही आणि युरिया हे स्टिकरचं काम करेल. आता अनेक शेतकऱ्यांनी यूट्यूबवर असो, इंस्टावर असो किंवा फेसबुकवर असो वेगळ्या कमेंट केलेल्या आहेत. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी असं प्रश्न केलेले आहेत किंवा असं सांगितलेलं आहे की युरिया जर आपण पंपमध्ये घेतला तर पानं जळतात किंवा कापूस जळून जातो किंवा इतर कुठलेही पीक जळून जाते. तर खरंच हे खरं आहे का? किंवा युरियामुळे अधिक वाढ होते का? याची डिटेल आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबर पॅटर्न पद्धतीची माहिती नसेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अंबर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाची डिटेल माहिती लिखित स्वरूपात हिंदी, इंग्लिश आणि मराठी या भाषेत घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो ज्यांनी असा प्रश्न केला की युरिया घेतल्यामुळे पानं जळतात. तर शेतकरी मित्रांनो, युरिया हा फवारणीमध्ये घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारचे पानं जळत नाही. कारण कुठलेही प्रकारचं नियोजन करताना किंवा शेती करत असताना अनुभव असणे महत्त्वाचं आहे. आणि जे काही आपण फवारणी व्यवस्थापन सांगितलेलं जे काही वेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन आपण केव्हाही फवारणीमध्ये सांगतो ते अनुभव घेतल्यानंतरच सांगतो. आता युरिया आणि पानं जळण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. युरिया हा डायरेक्ट पानावर पडला आणि नंतर पाऊस पडला किंवा पाऊस उशिरा पडला तर अशा ठिकाणी पानं करपलेले किंवा जळालेले बघायला मिळतात. पण जेव्हा आपण डायरेक्ट पंपामध्ये युरिया टाकतो ते पूर्णपणे विरघळते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पान जळत नाहीत किंवा पानं हे करपत नाहीत. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की कपाशी अधिक वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, जो आपण युरिया हा खालून बुडाखाली देतो किंवा मुळ्याद्वारे कुठले जे पीक आहे ते मुळ्याद्वारे युरिया घेते किंवा अधिक प्रमाणात वाढते, अशा प्रकारे कुठलंही नियोजन आपल्याला जेव्हा फवारणीमध्ये युरिया घेतो तेव्हा बघायला मिळत नाही. कारण युरिया अंतरप्रवाही असल्यामुळे युरिया जेव्हा फवारणीमध्ये घेतो तेव्हा स्टिकरचं काम करते. जे काही औषधी आहेत त्याचं चांगल्या प्रकारे रिझल्ट येण्याचं काम करते. पानं जे आहेत हे कडक होणार नाहीत. पानं जे आहेत एकदम नरम राहतील युरियामुळं. आणि पानं नरम असणं किंवा पानं कवळे असणं, आता बघू शकता हे जे पान आहे आपण हातात जर असं पकडलं तर डायरेक्ट सोडलं तरी हे निघून जाते. महत्त्वाचं आहे पान कडक राहायला नाही पाहिजे. असं जर पान आपण मोडलं हातात असं हे केलं तर पूर्ण कापूस जे पान आहे हे तुटून जाते, मोडून जाते. तर अशा प्रकारे जर पान मोडलं तर जे काही सूर्यापासून नायट्रोजन नत्र आहे ते घेत नाही. त्यामुळे युरिया जर आपण फवारणीमध्ये घेतला तर वाढ होणार नाही. खालून जो युरिया देतो त्याचं वेगळं कार्य आहे आणि पंपामधून जो युरिया देतो त्याचं वेगळ्या प्रकारे कार्य आपल्याला बघायला मिळते. आणि महत्त्वाचं आहे, आम्ही पण शेती करतो. असं नाही का मी तुम्हाला एसीमध्ये बसून सांगतो किंवा माझी कुठली कंपनी आहे आणि कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून मी तुम्हाला सल्ला देतो. शेतकरी मित्रांनो, हे आपला आयता अनुभव आहे आणि आयता अनुभव जर आपण नाही घेत किंवा वेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट करत असाल तर त्याला अर्थ नाही. आणि महत्त्वाचं आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल काय फरक आहे आपण जे शेती करतो आणि या पद्धतीमध्ये काय फरक आहे आणि आपण काय करायला पाहिजेत. महत्त्वाचं आहे आपला खर्च कमी करायला पाहिजेत आणि महत्त्वाचं आहे उत्पादनसुद्धा अधिक यायला पाहिजेत. आता आपल्या हातात आहे आपल्याला काय करायचं असेल किंवा येऊन बघायचं नाही आणि न बघता आपल्याला आपलं मत मांडायचं असेल त्याला महत्त्व नाही. आणि महत्त्वाचं आहे अनुभव घेणं. तुम्ही युरिया पंपामध्ये घेतला आणि पानं जर जळाले तर तो तुमचा अनुभव झाला. पण कुठल्याही प्रकारचा अनुभव न घेता आपण कमेंट करणं किंवा आपलं मत व्यक्त करणे हे एकदम चुकीचं आहे. आणि महत्त्वाचं आहे असं कुठेही होणार नाही. जर आपण युरिया पंपामध्ये घेतला आणि त्यामुळे आपल्या शेतामध्ये कपाशीचे पानं, सोयाबीनचे पानं करपले, युरियामुळे आपले पानं हे बिलकुल करपणार नाहीत. महत्त्वाचं आहे आपण युरिया वरतून फेकून दिला आणि पानावर पडला, मग युरिया असो, DAP असो, कुठलेही खत असो, पानावर जर पडलं तर पानं करपतात. पाणी नाही आलं वरतून तर. शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकावर किंवा कुठल्याही पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना आपला युरिया हा डायरेक्ट 100 ग्रॅम घ्यायचा. त्याचा 100% रिझल्ट आपल्याला फवारणीमध्ये बघायला मिळेल. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अंबर पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.